आता तरी पुढे
उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्ष्यम एकं नित्यम विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे क्षमागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती वासणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा की ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्रांनी बोल्लोबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे नोहे नोहे स्वतःच्या प्रपंचावरती तिलांजली ठेवणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटील यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल आजच्या अभंगामध्ये देहूचे मालक श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक उपदेश करतायत काय उपदेश करतायत किम निमित्ताने उपदेश करतायत आणि कशा करता उपदेश करतायत उपदेश करण्याच्या मागचं नेमकं प्रयोजन काय असेल काय तुकोबारायांच्या मनात आलं असेल काय तुकोबारायांच्या अंतःकरणातली इच्छा असेल ज्या लोकांनी त्रास दिला ज्या लोकांना तुकोबारायांची निंदा केली ज्या लोकांना तुकोबारायांचा छळ केला ज्या लोकांना तुकोबारायांनी कमवलेली संपत्ती इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली त्याच लोकांचं
कल्याण करण्याकरता तुकोबराने गाथा दिला हो. काय तुकोबरांच्या मनात आलं असेल? मनात आलेले शब्द ओठात आलेले शब्द लेखणीच्या द्वारे बाहेर पडले. ज्यांनी त्रास दिलाय, ज्यांनी निंदा केली, त्यांचं कल्याण करण्याकरता तुकोबराने गाथा देऊन टाकला. आपलं हित साध्य करण्याकरता तुकोबरांची अमृत वचन आहेत. आपलं मन स्वच्छ करण्याकरता तुकोबरांची अमृत वचन आहेत. आणि मनाचं परिवर्तन करण्याकरता तुकोबरांची अभंगवाणी आहे. विठ्ठला विठ्ठला. मनाचं परिवर्तन करण्याकरता तुकोबरांचा अभंग गाथा आहे. आणि त्याच अभंग गाथेमधील मानवाला उपदेश करणारा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील तुकोबरांचा आजचा हे अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश केलाय तुकोबरांनी? नका करू नाश आयुष्याचा. वा, काय तुकोबरांची भाषा असेल हो, काय तुकोबरांचे शब्द असतील की नका करू नाश आयुष्याचा. ए बाबा, पवित्र असणारा नरदेह देवाने तुला दान दिलाय. हात जोडतो मी तुला, पाया पडतो रे तुझ्या. नाही त्या ठिकाणी हा देह खर्च करू नकोस. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं हित साध्य करून घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. महाराज, परिणाम काय होतो? तर महाराज म्हटले, तुका मने लाभ होय तो व्यापार, आणि करा काय फार शिकवावे विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा, पवित्र पावन असणाऱ्या आपल्या ह्या पवित्र असणाऱ्या गावामध्ये श्री महालक्ष्मी जगदंबेच्या मूर्तीच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे भव्य दिव्य असं स्वरूपाचं नामसप्ताहाचं आयोजन तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी केलेले, तुम्हाला धन्यवाद देतो. पवित्र असणारं गाव आहे, अत्यंत स्वरूप आहे, अत्यंत सुंदर सप्ताह देखणं आहे. आणि हे कोणाळी नावाचं गाव अत्यंत पवित्र. हा, मी जागा आहे, तुम्ही जागेत का बघतो? इतकं गेलेलं नाही मी. हा, माझ्या काय गोळ्या थोड्या संपलेल्या. हा, होनाळी नावाचं हे गाव आहे. आणि हे गाव नुसतं तुमच्या तालुक्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. हे गाव नुसतं तुमच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर तुमचं होनाळी नावाचं गाव मीडियाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने, मीडियाच्या माध्यमातून, जाहिरातच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं आहे हे होनाळी नावाचं गाव. का गाजलंय? हे फक्त नामसप्ताहामुळं, हरिकीर्तनामुळं. आणि योगायोग त्या गावामध्ये सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. जगदंबेच्या मूर्तीच्या या महालक्ष्मीच्या 11व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं हे नामसप्ताह, सुंदर असं सप्ताहाचं आयोजन आहे. सुंदर अशी आमच्या ताईंची या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आहे. आमच्या संगीता ताईंची अत्यंत गोड कथा करतात. प्रत्येकाच्या कानाला गोड लागावे अशी कथा त्यांची. मम करण रसायनम. आमचे दाजी उपस्थित आहेत, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि गोड नियोजन, मलाही निमंत्रण या सप्ताह करता दिलं. महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, आपल्या सगळ्यांचे परिचित, आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे प्रकाश महाराज साठे, आणि ज्यांच्याकडे आजचं हे नियोजन आहे, ज्यांच्याकडे आजचं हे कीर्तनाचं सौजन्य, ते आदरणीय श्री वंदनीय एक गोड व्यक्तिमत्व सतीश गणपतरावजी बिरादार, माजी युवा सरपंच आहेत. अतिशय गोड त्यांचं काम आहे. आणि खरं तर वारकरी संप्रदायातूनच काहीतरी चांगलं करण्याची संधी आपल्याला देव देत असतो. तुम्ही चांगलं काम करत राहा, भगवान परमात्मा सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारची कमतरता पडू देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर, सगळ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि महाराष्ट्रामधील जेवढे जेवढे नामांकित कीर्तनकार आहेत, त्या सगळ्या कीर्तनकाराचे परिचित असणारे, आमचे गोड व्यक्तिमत्व असणारे परमार्थ प्रेमी आदरणीय श्री आमचे पांचाळ भाऊ, तुम्हाला एक कोटी कोटी वंदन करतो. त्याचबरोबर परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, परमश्रद्धेय
आमचे दीपक भाऊ, तुम्हालाही दादा कोटी कोटी वंदन आहे. तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत सगळे या ठिकाणी, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. महेश भाऊ असतील, सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे, त्याही दादाला धन्यवाद देतो. आणि गोड संगीत क्षेत्रातील ढाण्या वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. अतिशय गोड, स्वभावही तितकाच गोड आहे आणि गाणं बी तितकंच गोड आहे का. गोड म्हणायचं म्हणलं की अतिशय गोड आमच्या परिसराचं वैभव आहे. नामवंत गायनाचार्य, अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे, माझे परम मित्र आहेत, संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे आबा महाराज, तुम्हालाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय, परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण, परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम वंदनीय श्री आमचे दत्ता महाराज, तुम्हालाही दत्ता महाराज वंदन आहे. माझे परम मित्र मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण आमचे नावकरी अक्षय महाराज, तुम्हालाही धन्यवाद देतो. मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, खुर्च्यावर बसलेले, पाय लांबिलेले, पाय आखडलेले, कमर मोडलेले, झोपी चाललेले, टेकून बसलेले, जे कीर्तनाला कधीच येत नसतात ते, जे आजच आलेत ते, जे पाराव बसलेत ते, जे मागं उभा राहिलेत ते, जे मोबाईल बघतात ते, जे सप्ताह चालू हे माहीत असून सुद्धा घरी झोपलेत ते, जे कीर्तनाला येत नाहीत ते, जे आजच आलेत ते, जे येणाराला येऊ देत नाहीत ते, आणि एवढा मोठा सप्ताह चालू हे माहीत असून सुद्धा घरी पालथे पडले ते, सगळ्यांना दंड. सप्ताह करायचं म्हणजे हे काय एकट्या दुकट्याचं कुणाचं काम नाही. पंचाळ भाऊ, सरपंच, सप्ताह करायचं म्हणजे अख्ख्या गावाने एकत्र यावं लागतं. वा, आणि अख्ख्या गावाने एकत्र येऊन या धर्म मंडपामध्ये एका मायेच्या लेकरासारखं मांडीला मांडी लावून बसावं लागतंय. अंतकरणातून देवीचं भजन करावं लागतंय, अंतकरणातून देवाचं पूजन करावं लागतंय, आणि अंतकरणातला द्वेष घालवावा लागतो. भगवान कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल, त्याच्याकरताच हरिकीर्तन आहे, त्याच्याकरताच ही देवाची साधना आहे, त्याच्याकरताच हे देवाचं पूजन आहे. कशाला एवढा मोठा अट्टहास आहे? कशाकरता आहे? हे मनाचं परिवर्तन होण्याकरता आहे. ही मनाची वेगळ्या बाजूला गेलेली स्थिती बदलवण्याकरता हरिकीर्तन आहे. वा, एखाद्याचं मन जर विचलित झालं असेल तर त्याला ह्या धर्म मंडपामध्ये आणलं की त्या माणसाची स्थिती जागेवर आल्याशिवाय राहत नाही. कशाने जागेवर येते? तर ती देवाच्या भजनाने, वा, देवाच्या पूजनाने, देवाच्या सेवेने, साधूच्या सेवेने जागेवर येते. आणि त्याच्याकरता जेवढा मोठा अट्टहास आहे. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी, सद्गुरु जोग महाराजांनी जे केलं ते उघड्या डोळ्यानं समाजाला दान देऊन टाकलं आणि सांगितलं, हे बाबा, आम्ही जे केलंय ते तुम्ही करा. आम्ही करतोय, प्रपंच शुद्धी करायचं असेल आणि मन शुद्धी करायचं असेल, त्याच्याकरता पवित्र नरदेहानं पवित्र देवाचं भजन तुम्हाला करावं लागेल, जे की आम्ही केलं. विठ्ठल विठ्ठल, आणि दिलंच त्याच्याकरता, त्याच्याकरता न वापरावं कुठला पुरुषार्थ आलाय? ऐका, कशा करता दिलंय? देवे दिलं दे
कशा करता दिलंय हे? भजना करता. मग खरं सांगा इमानदारी, कशाला दिलंय? करता दिलंय? कशासाठी? कोण म्हणलं बिड्या वाढायसाठी? अरे भजनासाठी दिलंय. आणि भजनासाठी देऊन जर भजनासाठी वापरत नसेल तर कुठला पुरुषार्थ आलाय दादा? अरे भजना करता, सेवे करता, पूजे करता दिलंय, त्याच्याकरताच एवढा मोठा अट्टा असेल. पण फ्रेश बसायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही, लय लोड येऊन द्यायचं नाही. बरोबर 10 वाजलेत आता बरोबर 11ला संपायचं पांचाळ. किती वाजता सरपंच? ओ किती बघत होतो, म्हणतो 11ला बरोबर आपल्याला थांबायचं. नियोजित वेळ आपली बरोबर आता दाजी किती राहिली? 1 तास. 1 तास किती तास झाले? 1 तास. आणि 1 तास जर तुमचे तोंड चांगले राहत नसतील, 1 तास जर तुमच्या चेहऱ्यावर जर टवटवी राहत नसेल तर तुमच्यासारखे दलिंदर तुम्हीच आहेत. 1 तास. अरे 1 तासात देव उद्धार करतोय हो. 1 तास कुणासाठी? खटवांग राजा. वा 1 तास उरला, पण 1 तासात सुद्धा त्याचा देवाने उद्धार केला. आपल्या हातात अख्खं जीवन आहे, तरी बी आमचा उद्धार देव का करत नाही? देव का मला दर्शन देत नाही? अरे तुझ्या मनात जे दुसऱ्याविषयी काळं पांढरे ते जायला तयार आहे का? दुसऱ्याला कधी बी कमीच समजितोस, दुसऱ्याच्या कधी बी कार्याच करतोस, दुसऱ्याला कधीच नीट बोलत नाही. दुसरा जर समोरून चालला आणि त्याने जर त्याचं वर्णन करायला गेलं, म्हणले लय मोठा बांगला घेतला, हप्त्यावर घेतला असं. तुला कमून मोकळ्या मनानं भक्ती कर, मोकळ्या मनानं देवाची सेवा कर. पंढरपुरातला मालक एक ना एक दिवस दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुकोबरायांच्या प्रमाणे तुकोबराय म्हणजे लोकांनी मान्य करता परमार्थ करू नका. लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता परमार्थ करायचा नाही. लोकांनी आपली वाह वाह करावी याच्याकरता परमार्थ नाही. आपल्या अंतकरणात परमार्थाविषयी असणारी जी काही आवड आहे ती आवड आपली स्वच्छ बनवण्याकरता परमार्थ करायचा. लोकांनी मान्य करता नाही करायचा दादा परमार्थ. तुकोबराय म्हणले लोकांनी आम्हाला शा दिल्या, पण आम्ही आमचं टाकलेलं पाऊल कधी मागं घेतलं नाही. लोकांनी आमची निंदा केली, लोकांनी छळ केला आमचा. आम्ही भजन करायला लागलो तर लोक आमच्या अंगावरती धावून आले. विणा वाजवायला लागलो तर गावातल्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी आमचा विणा हिसकावून घेतला. हो महाराज, मग काय म्हटले तुम्हाला ती लोक? तुकोबराय म्हटले सत्ताधारी माणसं आम्ही विणा वाजवायला लागलो तर आमच्या अंगावरती धावून आली. वाजवत असणारा विणा आमच्या हातामधून गावातल्या लोकांनी हिसकावून घेतला. हो पण तुकोबराय म्हणले आम्ही डगमगलो नाहीत. आम्ही लोकांकरता परमार्थ करणारे थोडेच, आम्ही तर देवाकरता परमार्थ करायचो. ऐका ना, काय तुकोबरायांच्या भजनाची ताकद असेल. ऐका ऐका सरपंच, तुकोबरायांनी जर विणा वाजवला तर पंढरपुरातल्या मालकाच्या कानावरती विणा जायचं. हो आणि ज्या ठिकाणाहून तुकोबरायांचा विणा ऐकायला येतोय त्या ठिकाणी पंढरपुरातला मालक जाऊन तुकोबरायांच्या भजनामध्ये आनंदाने डोलायचा. ही ताकद माझ्या तुकोबरायांची आहे, सामान्य नाही. भजनामध्ये डोलायचा पंढरपुरातला मालक. त्यांना लोकांनी शिव्या दिल्या, त्यांची लोकांनी विटंबना केली, त्यांचा लोकांनी छळ केला. एवढंच नाही, तो उकळतं पाणी लोकांनी तुकोबरायांच्या अंगावरती टाकलं
डायरेक्ट देवाचा धावा तुकोबारायांनी केला आहे. डोळ्यासमोर आणा तुकोबारायांचा आहे का? झोपले काय काय तुम्ही? टाळ्या वाजवा जरा जोरदार, ह्यांचं कौतुक करण्याकरता. तुम्ही टाळ्यालाच इतके कंजूस आहेत म्हणल्या, मला नंतर देताना कसं करता? आता त्याचं टेन्शन यायला लागले. पण टाळी वाजवत जा, चांगल्या चांगल्या कलाकाराचं गुणवानाचं वर्णन कधीतरी करत जा. आणि तुमच्या गावात असा एक बी कलाकार राहिला नाही की तो यायचा राहिला आहे. नामांकित कीर्तनकार, नामांकित गायनाचार्य इथं येऊन गेले सगळे. वा आबा, गोड, मनाला प्रसन्न करणार गायन असं. नाही तर उगा आपण रंगात. मी एकदा रंगात आलो आणि एक जणांनी हिंदी गाणंच म्हणलं आबा. मी म्हणलं काही संदर्भ नाही, काही नाही. नाही म्हणलं लय बोर झालं तुमचं. बोर झाल्यावर हिंदी गाणं म्हणणारे सुद्धा आहेत. पण ऐका, अंग जळायला लागलं तर डायरेक्ट देवाचा धावा तुकोबारायांनी केला. देवा, कायम तुझी सेवा करणारे आम्ही माणसं आहेत रे. आमची बायको मेली, आमच्यावर संकट आलं, पण आम्ही तुझं भजन कधी सोडलं नाही देवा. आमच्या दावणीला बांधलेली जनावर मेली, आम्ही तरी सुद्धा त्याचा शोक केला नाही, आम्ही तुझं भजनच केलं देवा. आमच्यावरती वाईट वेळ आली, गावातल्या लोकांनी आम्ही कमवलेली संपत्ती इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. ऐक देवा, आम्ही तुझंच पारणं केलं, तुझीच सेवा केली. आम्ही आमचा प्रपंच आम्हाला आडवा आला तर आम्ही डायरेक्ट लाथ मारलेले त्या प्रपंचाला. आमची बायको, आमची मुलं आम्हाला परमार्थ करायला आडवी यायला लागली तर आम्ही डायरेक्ट त्याच्या प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं. अख्खं जीवन देवा तुला समर्पित केलं आम्ही. तुझी एवढी सेवा करून जर आमचा लोक जर त्रास देत असतील, आमचा जर छळ गावातली लोक करत असतील,
इथून पुढे तुझी भक्ती कोण करल? आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलासी? आमच्यामुळं तुला देव पण आहे देवा. आम्ही जर तुझी भक्तीच केली नाही तर कोण तुला देव म्हणल? जागा हो. आणि आलेल्या संकटावरती भक्तावरती जे जे संकट येईल त्या संकटाचं निवारण करायला तू तयार हो. अरे 28 युगापासून तू उभा आहेस ना, कशा करता उभा आहेस? विचारला प्रश्न देवाला. ऐका ऐका आता जागा व्हा जरा. उदाहरणार्थ तिकडून येताना जर मी वाघ बघितला, कुठून कुठून मागून कुठून? तुम्ही बोलत चला नाही तर मी निघून जात असतो. मग कुठून? इकडून मागून येताना वाघ बघितला. बर वाघ बघितल्यानंतर उभा राहिलेले आधी पळतेन का हे बसलेले आधी पळतेन? इमानदारीने सांगा. तर सांग साहेब, तुम्ही सांग कसं? उभा राहिलेले का बसलेले? बसलेले कसे पळतेन? आम्ही तवार जातो. तुमचे गुडघेन तुमचे तीन कमरण तीन आधी तर कमर मोडले लोक तवर तर आम्ही निघून जातो ना. मग माया हो खरं सांगा, आधी उभा राहिलेले पळतेन का बसलेले पळतेन? खरं तुमच्यापेक्षा बाया परवडले म्हणून पगार त्यांना चालू, तुम्हाला काही नाही. तुम्ही त्याच पगाराचा गांजा वडाल. तुम्ही तेवढ्याच कामाचे, तुम्ही काहीच कामाचे नाही. तुम्ही फक्त आज झाला काय पगार तेवढंच काम तुम्हाला. उभा राहिलेले पळतेन का बसलेले? तुमचा विचार करून युती करून सांगा तुमची. माया हो कोण पळण आधी? उभा राहिलेले आधी पळतेन, बरोबर आहे. ऐका मुद्दा ऐका. पंढरपुरातल्या मालकाला शाळा सुटली. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं तुम्ही उभा कस काय? ऐका, तुम्ही उभा कस काय? तर पंढरपुरातल्या मालकाने उत्तर दिलं, माझ्या भक्तावरती जर का संकट आलं आणि जर मी बसलेला असेल तर मला उठायला वेळ लागेल आणि भक्ताच्या संकटात दहोन जायला विलंब होईल. म्हणून भक्ताच्या रक्षणाकरता 28 युगापासून एका विटेवरती जरा मोकळं बी झालं पाहिजे ना. नाही तर इथं यायचं, या सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं, ह्यांनी आपल्याकडे बघायचं, दिवसभर काम करायचे तरी इथं येऊन प्रसन्नतेने बसायचं. आणि आपल्यासारखा कीर्तनकार येणार आणि तो कीर्तनकार जगद्गुरु तुकोबार आहे. आजच्या अभंगातून काय सांगतात? तो डोंबलं सांगतात. काय तुला जर संत प्रमाण, देवाचे विचार, साधूचे विचार जर सांगता येत नसतील, काय डोंबला ऐकतील का लोक? लोकांनी मानव याच्या करता नाही, आपली मस्ती जिरवण्याकरता परमार्थ करावा. विठ्ठल स्वतःच्या मस्ती करता परमार्थ. तुम्ही तर सगळे, मला तर असं वाटतंय तुमच्या मस्ती करता तुम्ही परमार्थ करता. कमतरता तुम्हाला कशाचीच नाही ना बाबा. या लोकांना कशाची कमतरता आहे? पण मस्ती करता परमार्थ. परमार्थ हे लय श्रीमंती कमवण्याकरता, लय इस्टेट कमवण्याकरता नाही, तर परमार्थ हा असलेली श्रीमंती टिकवण्याकरता परमार्थ आहे. एका व्यक्तीने विचारलं, म्हणलं महाराज मी परमार्थ पैसे कमवण्याकरता नाही, आता लय पैसेत म्हणलं, लय इस्टेट आहे, लय प्रॉपर्टी म्हणलं आपल्याकडे, आपल्याकडे मोठी गाडी म्हणलं, आपल्याला राहायला बी मोठा बंगला आहे. हा आता हे परमार्थ आपल्याला
पैसे कमवण्याकरता पैशाची गरजच नाही म्हणलं. मी म्हणलं लेका एक श्रीमंती कमवण्याकरता पैसा कमवू नको, बापाने कमवलेली श्रीमंती टिकवण्याकरता परमार्थ कर. कोणत्या रूपात येईल देवन, कोणत्या रूपात दर्शन देईल पत्ता बी लागत नाही माणसाला. कवा देवाचं आपल्याला दर्शन होईल मिळ लागल, कधी आपल्यावरती देवाची कृपा होईल सांगता येत नाही महाराज. आपली जर सेवा भक्कम असेल आणि आपली सेवा जर एक निष्ठतेची असेल तर देव आपल्याला कशाचीच कमतरता पडून देत नाही. पंचाळ महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला देव देत असतो. सरपंच कसं का व्हायना देव देत असतो, फक्त देव त्याच्यावर येऊन देत असतो. कर्म करीत राहा चांगलं, देव बरोबर आपलं चांगलं करते. आपण आपलं कार्य चांगलं केलं की देव बरोबर त्याची पावती आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. मग फक्त देवाची सेवा करीत असताना खरी करायला पाहिजे का खोटी करायला पाहिजे? तुम्ही सांगा. हे माग बसले पोर हा खरी सेवा करायला पाहिजे का खोटी? कशी कशी एका आवाजात कशी 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 खरी. वा ह्यांनाच कीर्तन करावं. उगाच बल्ब उडालेला फ्यूज गेलेली, डायनामा दिसत नाही, फाउंडेशन हालाय, असलेलं कीर्तन सांगण्यात अर्थच नाही. मला सेवा कशी करावी, कशी करायची सेवा? वा आणि ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा. आता एखाद्याच्या जीवनात सेवाच नाही, द्यायचं तर लांबच. पण हिथं आला, इथं स्टेज सगळं बघितलं, हे बल्ब मंडप सिस्टीम बघितली आमच्या दत्ता भाऊची बीडच्या, आणि गावातला माणूस हिथं आला आणि म्हणला बल्ब लयच मोठा आहे गाड्या. हेच बल्ब आपल्या घरात नेऊन लावले किती चमकून. मग ही खरी सेवा आहे का खोटी? माया हो, ही खोटी सेवा आहे बाई. बेसन खाऊन आलीस का? ते आम्ही खाल्लंय, बाकी काय नाही. चला, आपण देवाला काहीतरी दिलं की देव आपल्याला देत असते, लक्षात ठेवा. आणि किती बी मोठं संकट आपल्यावरती येऊ द्या, देव त्याचं निवारण केल्याशिवाय राहत नसते. हे ऐका, किती बी मोठं संकट भक्तावर येऊ द्या, देव त्याचं निवारण करते. आता इथं हे सगळे लहान आले लेकरं बसले, मला आता मी मोकळं बोलतो, मोकळ्या मनाने मला उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचे. भक्तावरती संकट आलं की त्याचं निवारण देव करीत असते. कोण करीत? देव. वा, असं मोकळं उत्तर द्यायचं. भक्तावर संकट आलं की निवारण कोण करतंय? वरती संकट आलं की निवारण कोण करत? एखाद्या मुलावरती संकट आलं की निवारण कोण करते? त्याचे आई वडील. बरोबर आहे. आता तुम्हाला लिंक लागली, बरोबर आहे. आता मोकळ्या मनाने मोठ्या आवाजात उत्तर द्यायचे सगळ्यांनी. ऐका ऐका, भक्तावरती संकट आलं निवारण कोण करते? रेंज गेल्यावानी आवाज यायला. भक्तावरती संकट आलं निवारण कोण करते? शिष्यावरती संकट आलं निवारण कोण करते? मुलावरती संकट आलं निवारण कोण त्याचे? एखाद्या पेशंट वरती संकट आलं निवारण कोण करते? एखाद्या म्हाताऱ्यावरती संकट आलं निवारण कोण करते? त्याची. म्हाताऱ्याशिवाय कोण आहे म्हातारीला? होय,
खरं सांगा, अनुभव आले अंगा ते या जगात येऊन टाकले, ते या जगात देत असे. खरं सांगा, म्हाताऱ्याशिवाय म्हाताऱ्याला जीव लावणार आहे का दुसरं कोणी? खरं सांग, त्या म्हाताऱ्या कशा खुल्ल्या बघितल्या का इकडे? हाय का कोणी सांगा? भांडण करतीन, भांडतीन, शेद येतीन एकामेकाला, पण तरी सुद्धा म्हाताऱ्याला जीव कोण लावतंय? साहेब खरं सांगा, कोण? ह्याच्यात सांगा, सांगा ह्याच्यात, सांगा ह्याच्यात, सांगा म्हातारी कोण? सांगा, सांगा लवकर. म्हातारी वातावरण जरा मोकळं दिसायला लागले बरं का. हसून खेळून असणारे माणसं असले की जरा बरं पडतंय आपल्याला. कोण? म्हातारी. म्हातारी शिवाय म्हाताऱ्याला दुसरं कुणी जीवच लावेल. ऐका, ऐका, अशा गावातले एका म्हातारी इतके भांडणं झाले दोघांची. म्हातारा म्हणला, जा आजपासून बोलणारच नाही. कमून म्हातारपणात होते त्यांची त्यांनाच माहिती, बाबा आपल्याला तर काही मिळेल नाही. म्हातारी म्हणली, जाय जाय, माझ्याच पगाराव जगतो, पगार चालू जा म्हणली. नाही बोलायचं तर नका का बोला ना, आजपासून मी बी तुला बोलणार नाही. तेव्हा मग खरं सांगा, भांडण झालं, आवाज मला अजून माहिती नाही म्हणून विचारायला तुम्हाला. जा म्हणले, आजपासून मी बी बोलणार नाही. दोघांचे बी भांडण. म्हातारी म्हणली, आजपासून म्हाताऱ्याला बोलायचं नाही. आणि म्हातारं बी म्हणलं, आजपासून या म्हातारीला बोलायचंच नाही. मग मला आता इमानदारीने सांगा, म्हाताऱ्याचं बी ठरलंय म्हातारीला बोलायचं, आणि म्हाताऱ्याचं बी ठरलंय म्हातारीला बोलायचं. मग मला आता खरं सांगा, म्हातारी चुलीपाशी भाकरी थापायला बसल्यावर ह्या डांगऱ्याचं तिथं काय काम आहे? काय काम आहे सांगा ना, काय काम आहे? का ठरलंय काय? हा, तुम्ही पाठ करून तर नाही ना. ठरलंय काय? बोलायचं नाही. ठरलंय ना बोलायचं नाही, मग तिथं बसायची काय गरज आहे का? काय गरज आहे का? काय गरज आहे का? काय गरज आहे का? अजिबात नाही. हे बघा, आपण जसं काम करतो तसं देव आपल्यावरती कृपा करीत असते. म्हातारं बसलो, बरं डंगरीला यायची तर असते, हिवाळ्याचे दिवस म्हातारी चुलीपाशी भाकरी थापीतीन, ही चुलीपाशी जाऊन बसलो, बरं नीट नाही बसलो, तेवढं कट करून टाक, असं बसलो, हे दोन्ही पाय चुलीला लावले, म्हातारी भाकरी थापीती, ह्याने खिशातली बिडी काढली, कुणाच्या अंगावर सोडला असं? म्हातारीच्या अंगावर धूर. म्हातारीला इतका राग यायचा, इतका दमन जाताना इतका म्हातारीला राग यायचा, इतका म्हातारीला राग यायचा. पण ठरलंय काय? ठरलंय काय? तंटमुक्ती अध्यक्ष ठरलंय काय? बोलायचं नाही. वरचीवरच म्हातार जसं जसं इस्तू जसं जसं गरम लागून तसं तसं हा भाऊ धोतर असं करून खाजायला तिच्या लय राग यायचा. हो म्हातारीला लय राग यायचा. पण ठरलंय काय? ठरलंय काय? बोलायचं नाही. बरं, एवढे नाटकं चालून तेवढ्या त्या नाटकाच्या नादात म्हाताऱ्याच्या धोत्राला इस्तू लागला. तो बघितला ना म्हातारीने. आता कळवाळा कोणाला येणार आहे? पण ठरलंय काय? आता धोतर पेटलेलं तर सांगायचंय, पण सरपंच काय तयारीच करून आले ना. धोतर तर पेटलेलं सांगायचंय, पण ठरलंय काय? माय बोलायचं. पण म्हातारे लय चॅप्टर. म्हातारीने अशी भाकरी हातावर घेतली आणि म्हातारी भाकरी थापिता थापिता म्हणली, माय कुणाच कान धोतर पेटलं बाय, आपल्याला काय करायचं? कुणाच कान धोतर पेटलं बाय, आपल्याला काय करायचं? म्हातारा त्याच्यात नादात
कोणाचं भेटायला तू काय करायचं? कुणाचं भेटायला तुला काय करायचंय? हसून घ्या मोकळे म्हणे. कवा इथं चमक निघन मरावं लागन गप्पा गेलं. पत्ता बी लागत नाही, पत्ता बी लागत नाही, पत्ता बी लागत नाही. कवा माणूस जाईल, कवा लागत मिळ, कवा काय काय हसतच नाहीत, निष्ठी बसाय. असं नवरात्रातला सप्ताह चालू दाजी. आता माझ्या पुढे एक जण बसलो. विनोद सांगितलं हसनाच, दीपक भाऊ देवाचं चरित्र सांगितलं हसनाच. मी म्हणलं लय शहाणं दिसतंय काय. कीर्तन संपलं, मी त्याच्याच पाया पडलो. आणि मी म्हणलं चुकलं का माझं? म्हणलं नाही बरोबर आहे. म्हणलं तुम्ही हसला नाहीत काय नाही? म्हणला नवरात्राचा देवीचा उपास आहे. म्हणलं हसू उपास धरू नको, माझ्या कीर्तनाला बी घेऊ नको. महाराजाला तो थोबाड, हे आपलं तो तोंड जर बघू वाटाना तर देवी कसं तो थोबाड बघल रे. फ्रेश बसाव माणसं, फ्रेश असाव. कधी देवाचं बोलावं येईल पत्ता लागत नाही. काल दिसलेला माणूस आज दिसन का नाही गॅरंटी नाही. काल बोललेला माणूस आज बोलेल का नाही माहिती नाही हो. आज तुम्ही माझ्या समोर बसलात, उद्या बसताल का नाही उद्याच्या कीर्तनाला माहित नाही. आणि मी आज तुमच्या समोर एवढं जीव तोडून कीर्तन सांगतोय, उद्या कीर्तन करेलच का नाही हे सुद्धा गॅरंटी नाही. सगळं देवाची सत्ता आहे महाराज. हे देवाच्या भरोश्यावर चालतं. पण इथं सगळं जर देवाच्या सत्तेने चालतंय तरी सुद्धा जर माणसाचा घमेंड जायला तयार नसेल तर त्या माणसासारखा दलिंदर या जगात दुसरा कोणी माणूस नाही. सगळं देवाचं आहे ना. आपलं काय काय आपल्या हातामध्ये? किती दिवस राहणार आहे? करार केला देवाने आपल्यासोबत आणि करारावरती आपल्याला इथं पाठवलं. कुणाचा 25 वर्षाचा करार, कुणाचा 35 वर्षाचा करार, कुणाचा 45 वर्षाचा करार. अरे जसं भाड्याची रूम खाली करावी लागते ना, तसं एक ना एक दिवस हे सुद्धा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. कधी देवाचं बोलावणं येईल आणि कधी देव घेऊन जाईल सांगता येत नाही माय. आणि त्या तावडीतून आपल्याला मग कुणी सोडू शकत नाही. सोडविना तेव्हा माये बाप, आई बाप सुद्धा आपल्याला त्याच्यातून सोडू शकत नाहीत. मग
आपल्याला त्याच्यातून सावरणारा जर कोण असेल तर फक्त आणि फक्त देवाचं नाव आहे. फक्त देवाचं भजन आपल्याला त्याच्यातून तारू शकतं. एकदा देवाचं नाव घ्या तरी बी देव आपल्यावरती कृपा करते. एकदा दिवसातून एकदा रामकृष्ण हरी म्हणाल काय अडचण आहे का भाऊ? हो काय अडचण आहे का दाजी? काय अडचण? हो काय अडचण आहे का दिवसातून एकदा रामकृष्ण हरी म्हणायला? रामकृष्ण हरी त्या 2-4च म्हणते, बाकीचे माना हालीत आहेत, खुनीत आहेत मला. इकडे म्हणते तू इकडे. रामकृष्ण हरी राम. थांबा तुम्ही नाही, फक्त एवढेच. तुम्ही कुठं बी घुसायला बघातात मध्येच अंतक्रमण तुम्ही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तरी काय मागची नीट बघा ना बरं का. रामकृष्ण हरी नीट म्हणीनात रामकृष्ण हरी. वा आता हे बघा गिराईक कसं तयार आहेत का? रामकृष्ण हरी. उगाच पैसे देत नाही सरकार त्यांना, तुम्हाला काहीच नाही. रामकृष्ण हरी. काय अडचण आहे एवढं म्हणायला? आता तुम्ही मला 2-3 वेळेस फोन केले, फोन उचलले मी काय म्हणत असतो? रामकृष्ण. त्याच्यातलं महत्व असं आहे, त्याच्यातलं मार्मिक उदाहरण असं आहे, आपण समोरच्याला रामकृष्ण हरी म्हटलं की समोरच्याच्या मुखातून सुद्धा काय आलं पाहिजे. मला एका म्हातारीने फोन केला, मी सहज नवीन नंबर दिसला, म्हणलं रामकृष्ण हरी. ठेवलं तो आयला महाराजालाच लागला हो फोन, कट करा. म्हणलाच नाही जय हरी. तेव्हापासून सोडून दिलं मी. अगोदर समोरचा जय हरी काय अडचण आहे म्हणायला, पण त्याचं कारण बघितलं. आबा जन्मोजन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवागरी नाम येईल श्रीरामाची. त्याच्याशिवाय देवाचं नाव तोंडात येत नाही. मागच्या जन्मातलं पाप तुला नाहीच करायचं असेल तर त्याच्या करता तुला देवाचं नाव घ्यावं लागेल. इथून मागे जेवढं मी पाप केलं असेल तेवढं पाप सगळं सोडून दे. मागे गेले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. जरा बोर झालंय का हो तुम्हाला? होय. नाही गाडीत गांजा आणलेला आहे मी. ते सोडून चहा बिया ते सोडून गांजा एक पुढे देऊ मग तुम्हाला. तेवढं व्हायरल करशील नाही बाबा. नाही तर ह्यांनी जेवढा बोबाटा होतय तेवढा बोबाटा कशानेच होत नाही. आता नवीन आमच्या तिकडे जर गावागावात कीर्तनाला गेलो का 1-2 लोक असे आम्हाला सांगतात महाराज असं बोला तसं बोला. आपण तेवढं जोशामध्ये येऊन बोलतो तेवढ्यात तिथं शूटिंगवाला असाव्या का, आणि तेवढीच आपली गपचिप क्लिप होणार आणि तेवढीच व्हायरल होणार. आणि तेवढी व्हायरल झाली की आमचे पर मग मीडियावाले हेन चला महाराजाची मुलाखत घ्यायची चला, आणि आपण त्या मुलाखतीत बोल. आणि नाही राव मी तसं काय, माझा काय उद्देश नव्हता, ते काय माझं काय बोलायचं गोष्ट नव्हती, उगाच सहज बोललो मी, गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून बोललो, चला तुम्ही गावकऱ्याकडून. आणि आपण गावकऱ्याकडे जाऊ. अहो तुम्ही सांगितलं होतं का नाही? मी सांगितलं होतं म्हणून तुला कळत नाही का काय बोलायचं? हे लोक असली तिथं जरा जपून बर का. हा चला काय सांगत होतो? तरीच जीवागरी नाम येईल श्रीरामाचे. एकदा देवाचं नाव घ्या सगळं बरोबर होतंय. ऐका इथून माग जेवढं बी काय झालं असेल, ते सगळं सोडून द्या. पण तुकोबराय म्हणतात आतापर्यंत काय झालं असेल सगळं सोडून दे, पण आता
आता तुकोबराय सांगतायत की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ए बाबा, आतापर्यंत काय पाप केलं असेल तर सगळं पाप सोडून दे. आतापर्यंत एखाद्याची वाईट निंदा करत आला असेल तर सोडून दे. आतापर्यंत एखाद्याला कमी समजत आला असेल तर सोडून दे. आतापर्यंत एखाद्याची विटंबना करत आला असेल तर सोडून दे. काय झालंय सगळं सोडून दे. पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. वा, पवित्र असणारा नरदेह आणि पवित्र नरदेहाची जर वाट लागत असेल तर जन्माला येऊन उपयोग काय? मग का करायचंय हरी कीर्तन नामसप्ताह? कशा करता? ही मनाची स्थिती बदलवण्याकरता आहे, चंचल झालेल्या मनाला स्थिर करण्याकरता आहे. हे ऐका जरा, ऐकताना तुम्ही ताईंच्या मुखातून श्रीमद भागवत कथा, या श्रीमद भागवत कथेमध्ये 28 प्रकार सांगितलं असेल तुम्हाला. मग कोणतं कोणतं पाप केल्यानंतर कोणता नरक भोगावं लागतंय हे ऐका श्रीमद भागवतामधून. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, काहीतरी बोध घेता आला पाहिजे त्याच्यातून. काय त्याच्यामध्ये सात्विकता दडलेली, काय त्याच्या अंतकरण आपल्याला काय त्याचा फायदा होईल आपण कधीतरी बघितलं पाहिजे. उगाच पानचट गप्पा पानचट विनोद याच्या करता नाम सप्ताह नसतो, तर मनाचं परिवर्तन करण्याकरता सप्ताह असतो. विठ्ठल विठ्ठल. चांगलं काम करायचं म्हणल्यावर तुम्हाला समाज नाव ठेवी. ह्या भाग काड्या करायचं म्हणल्यावर लोक कशी बी करतात. किती बी चांगलं काम करा तुम्ही, किती बी चांगलं काम. अरे गावात तुमच्या काम भरपूर झालेले आहेत, बोटेन इथून पुढं बी मंदिर चांगलंय, सप्ताह चांगलं करतेत, रस्ते चांगले झालेले आहेत. किती बी चांगलं काम तुम्ही करा, त्याच्यात काड्या करणारे 2 जण तरी असतील. किती बी 100% काम चांगलं करा, पण माया का 100% काम जरी तुम्ही चांगलं करीत असाल तर 60% लोक तुम्हाला मार्क देतील, पण 40% लोक आयुष्यभर तुमच्या विरोधातच राहणार. का? ही समाजाची रीत आहे. समाज 100% कोणालाच मार्क देत नाही. कधी ना कधी तुमच्या काड्या करणार, कधी ना कधी. तोंडावर इतके गोड बोलतील. आबा बाबा बाबा, गावात एखादी साहेब यावा आणि आमच्यासारखा महाराज तिथं असा, ते मध्ये असणारे लगेच कसे करतात, महाराज हे आमचे साहेब. जेवढा विकास झाला साहेबांमुळे, जेवढे काही काम झाले साहेबांमुळे. आज जर साहेब गावात आले नाहीत तर घराची वास्तुशांती सुद्धा होत नाही. साहेब जर गावात आले नाहीत तर कुणाच्या एखाद्या पोरीचा टिळा सुद्धा होत नाही. लय मोठं साहेबाचं काम म्हणले, साहेबाशिवाय गावातलं पान चालत नाही. इतके मोठे साहेब आहेत म्हणले, हे सगळं साहेबाच्या जीवावर चलते. थोडे साहेब पुढे निघून गेले. आपण म्हणलो होय खरंच केलं काय साहेबांनी एवढं? म्हणले हे आल्यापासूनच गाव धुतलंय सगळं. तोंडाव चांगलंच बोलणार, तोंडाव गोडच बोलणार, माग लोक काड्याच करीत असते. साधू संताला सोडलं नाही, आपलं काय घेऊन बसले तुम्ही. म्हणून माझं एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगतो ऐका, ह्याच्या त्याच्या नादी कधी लागायचं नाही. एखाद्याची संगत करायची ना तुम्हाला, बघायचं याची संगत केल्यानंतर हे आपल्याला कुठं घेऊन जाईल. याच्या हातात जर आपलं हे बोट दिलं तर ह्याच्या हातात दिलेलं बोट हे आपल्याला कुठं घेऊन जाईल. हे बघा लक्षात ठेवा, आपण ज्याची संगत करतोय तो आपल्याला एकतर पंढरपूरला घेऊन जाणारा आपला मित्र असावा. आपण ज्याची संगत करतोय तो मित्र आपल्याला संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचं दर्शन करून आळंदीला घेऊन जाणारा तो मित्र असावा. तुकोबारायांच्या देहूला घेऊन जाणारा मित्र असावा. नाही, पंढरीच्या वारीला घेऊन जाणारा आपला मित्र असावा. नकी बियर बार मध्ये घेऊन जाणारा आपला मित्र असावा. तसला मित्र असल्या जिंदगीत मजा नाही महाराज. एक तरी जीवनात वारकरी मित्र असला पाहिजे. विठ्ठल. आता तुमच्या डोक्यात प्रश्न एक येत असेल, वारकरी मित्र करायचा मग माळ घालावं लागून. प्रश्न येणं साहजिक आहे, पण ऐका, माळ नसली तरी बी परमार्थ करता येतो.
तुम्ही म्हणाल कस काय, ह्याच्या गोळ्या संपल्यात, हे डोक्यावर पडलंय का येता येता? कोणता महाराज आला की म्हणतो माळ घाला माळ घाला, पण हे असं कमून सांगायलंय माळ नाही घातली तरी परमार्थ करता येतो. माझ्या मनाचं नाही सांगायचं आबा, इथं संत प्रमाण देऊन सांगायचंय. गळ्यात माळ नसली तरी परमार्थ करता येतो. फक्त आपलं बी चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं बी चांगलं व्हावं ही मनात भावना ठेवा. देव कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. गळ्यात माळ देव देव करतो, पंढरीची वारी करतो, आळंदीची बी वारी करतो, नाही गावात अन्नदान बी करतो आणि गावात काड्या बी करतो. त्याच्या माळीचा फायदा काय? महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणले तोंडात गोडवा ठेव आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही मनात भावना ठेव. मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो की नसो. विठ्ठल विठ्ठल. आमचं मन तेवढं परिपक्व नाही. आमचं मन कधीच दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही, कधीच नाही. खरं सांगा मायाओ, तुम्ही तुमच्याच लेकराला चांगलं म्हणता, दुसऱ्याच्या लेकराला चांगलं म्हणतात का? नाही म्हणतात बिनला जेवण पुन्हा बैल नाही. खरंच आहे, तुम्ही म्हणू शकत नाही दुसऱ्याला चांगलं. का म्हणू शकत? आता हे सगळे वाजवतेत, गायन करतेत, हे इकडं टाळ वाजवतेत, हे सगळे मृदंग वाजवतेत, हे इकडं टाळ वाजवतेत. तुम्ही ह्यांना कधीच चांगलं म्हणणार नाही. पण तुमचं काळं डांबर पोरगा असू द्या, त्याच्या दोन्ही गंगा यमुना मेरू पर्वताकड सगळ्या अंगाला माश्या घोंगायला लागल्या, तरी त्याची माय लांबूनच बघतील, म्हणती माय माझा पप्या कसा पडलाय, माय माझा वाघ गपकीने उचली ती की म्हणती. प्रमाण देऊन बोल, प्रमाणाशिवाय बोलायचं. पांचट गप्पा मला नाही सांगतात. ऐका, आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. जेवढा कळवळा स्वतःच्या लेकराचा येतो तेवढा दुसऱ्याच्या लेकराचा येतो. जर जास्त कोण प्रिय वाटत असेल तर आईला स्वतःच पोरग जवळचं वाटतंय. हे फक्त स्वतःच. देवाचं बी तसलीच मुंबई. देव काय करतोय? भक्ताला जवळ करतोय, दुर्जनाचा नाश करतोय. आई बाप काय करते? स्वतःच्याच पोराला जवळ करते, दुसऱ्याचा तिरस्कार करते. पण संत नावाचं पात्र असे की ते संत नावाचं पात्र दुर्जनाला बी जवळ करतंय आणि सज्जनाला बी जवळच करतंय. म्हणून देवापेक्षा बी एक काकणभर संत हे श्रेष्ठ आहे. नाही, देवाला सुद्धा ज्यांच्या पुढं झुकावं लागतंय ते संत नावाचं पात्र आहे. नाही, देवाला सुद्धा ज्यांच्या घरी जाऊन काम करावं लागतंय ते संत नावाचं पात्र आहे. एवढंच नाही तर देवाला सुद्धा ज्यांच्या घरी जाऊन कपडे धुवावं लागते ते संत नावाचं पात्र आहे. आणि पुढचं एक प्रमाण असं आहे आबा की देवाला सुद्धा ज्यांच्या दारात चोपदारकी करावी लागते ते संत नावाचं पात्र आहे. दत्त चोपदार म्हणे देव राधे त्यांच्या घरी
वा, काय प्रमाण आहे ऐका. तर देव त्यांच्या दारात राबतय, देव त्यांच्या दारामध्ये काय करतय, हा असं खाली माईक करायला सांगा. देव काय करतय, त्यांच्या दारात सेवा करतय. कुणाच्या दारात, तर संतांच्या दारात आहे बघा. हे असं कधीतरी थोडं थोडं कधीतरी कीर्तनातून देवाचं साधूच ऐकत जा. नुसत्या पांचट गप्पा ऐकल्या तर त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही. पण कीर्तनातून थोडं जरी देवाचं चरित्र, थोडं जरी साधूचं चरित्र ऐकलं ना, या मनावर त्याचा परिणाम होतो आणि मन परिवर्तन करण्याची दिशा वारकरी संप्रदाय शिकवतो. पण झालंय काय असं ऐका, झालंय काय आता आवडत नाही दादा. लोकांना आता संतांचं चरित्र आवडत नाही, लोकांना आवडतात पांचट गप्पा. देवाचे चरित्र नावले सर्वथा. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. बघा, कीर्तनातून जर देवाचं चरित्र एखादा महाराज सांगायला लागला ना, हे समोर बसलेले लोक नीट गप्प बसत नाहीत, मांड्याच वर करतील, डोकंच खाजीतील आणि बसल्या बसल्याच काय म्हणतात माहिती का, संपव म्हणतो कीर्तनाचा. देवाचं सांगायला लागलं आणि कीर्तन संपलं की निघून जाणार. आपल्याला तर मिळत नाही आजच्या कीर्तनाचा. तो आणतोय बायकोच मिळ नाही, महाराजाचं काय करायचं. देवाचं सांगायला लागलं इतकं खटकतोय लोकाला. शेजारच्याला म्हणतंय तुला कळलं का, नाही बाबा म्हणलं आपल्या डोक्यावरून गेलं त्याचं कीर्तन, इतकं देवाचं असतं का, कुठं म्हणला. तिसऱ्याला विचारलं तुला कळलं कर, नाही म्हणला. ह्याच्यात डोक्यावरून म्हणलं, पण आपल्या दोन्ही टांगड्याचे मजूनच गेला, आपल्याला मिळत नाही. इतके लोक इचितर आहेत महाराज, इतके इचितर आहेत. देवाचं सांगायला गेल्यावर जमत नाही, साधूचं सांगायला गेल्यावर जमत नाही लोकाला. पण ऐका, उद्धार तुमचा संतच करणार आहेत आणि तुमचं परिवर्तन आणि प्रपंचावर ती कृपेची सावली देण्याचं काम हा विटेवरचा मालकच करणार आहे. कधीतरी करत जा. श्रीमंतीचा त्याचा गमेट ठेवत जाऊ नका. माझ्यासारखी श्रीमंती नाही, लय श्रीमंत आहेत माणसं या जगात. बाहेरपणा कधीतरी बघा, हे विश्व कधीतरी जाऊन सोडा तुमचा तालुका, सोडा जिल्हा, बाहेर जाऊन बघा, आपल्यापेक्षा कितीतरी श्रीमंत माणसं पाहायला भेटतात. आपल्याकडले गावातली गावातच बॉम्ब हाणतात. आपल्यासारखा श्रीमंत कोण नाही. लय टर करी जाऊ नको. एक जण तर म्हणला माझ्यासारखी गाडीच कोणाची नाही. पुलात गेल्यावर कळण का तू ही गाडी, उगा ढोंगाड मिळते. आपण जसला बंगला बांधलाय तसला बंगला आहे का कुणाकडे. भितड पडल्यावर एखाद दिवशी काय बोलते ना काय करते सांगता येत नाही दादा. पण लक्षात ठेवा, कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एवढा राजा रावण श्रीमंत होता, पण काही गेलं नाही हो. राजा रावणाची लंका सोन्याची होती, लंका अख्खी लंका सोन्याची, पण ती अख्खी लंका जळून गेली हो. आणि इकडे देवाची द्वारका सोन्याची होती, ती द्वारका सुद्धा बुडून गेली. कुणाच्याच कामाला येत नाही श्रीमंती. उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज. गर्व नाही, घमेंड नाही, काय नाही. तुकोबारायांचं कीर्तन चालायचं, असं मांडी घालून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायचे. ज्याला ज्याला गर्व झाला, ज्याला ज्याला तारुण्याचा, श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा गर्व झाला, इतिहासामध्ये नोंद त्याचा दुर्योधन झाला. आणि ज्याच्याकडे श्रीमंती, ज्याच्याकडे तारुण्य,
त्याच्याकडे ऐश्वर आहे. या सगळ्या गोष्टी असताना मांडी घालून तुकोबारायचं कीर्तन ऐकलं. इतिहासामध्ये आजही नोंद आहे त्याचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. आपण ठरवावं लागतं आपल्याला नेमकं काय व्हायचंय, आपण नेमकं कुठल्या पद्धतीने जीवन जगायचंय. आपण आपल्या लय श्रीमंत आहेत पण लवती बाजू घेऊन देवाचं भजन करणारे माणसं आहेत. एक माफी मागून एक वाक्य सांगू का, श्रीमंत पैशाने लय आहेत पण जेवढं पैशाने श्रीमंत आहेत तेवढी या मनाने अर्धी माणसं खाचलेली आहेत. पैसा सगळं देतो पण सुख नाही देत महाराज. पैसा सगळं देईन तुम्हाला पण शांत झोप नाही देणार. मग आपलं जीवन समाधानी बनवायचं असेल तर त्याच्याकरता ही वारकरी संप्रदायाची गरज आहे. आणि वारकरी संप्रदाय माणसाला चांगले तत्व शिकवतो आणि चांगला मार्ग शिकवतो. विठ्ठल विठ्ठल द्या उदाहरण संत मीराबाई, राजाची राजकन्या पण पायात घुंगर बांधली देवा करता आणि बघा घुंगर बांध की मीरा नाची रे. बाप सांगायला लागला मिरे राजाची राजकन्यास तू आपल्या कुळाला कलंक लावलास, पायात घुंगर बांधलीस. राजाच्या पोरीने असं वागायचं नसतं मिरे. पायात कुठं घुंगर बांधित असतात का ग? लाज वाटते माझी पोरगी म्हणायची तुला. पण संत मीराबाईने सांगितलं बाबा मला तुमच्या श्रीमंतीचं घेणं देणं नाही, माझं लग्न या देवासोबत लागलंय हो. मी माझं सगळं या देवाला अर्पण केलंय. पायात घुंगर बांधून मीराबाई नाचायला लागली. नाची रे. पायात घुंगर बांधली देवासाठी नाचायला लागली मीराबाई. तर बाप धावून आला आणि बाप म्हणला मिरे कुळाला कलंक लावलास. स्वतःच्या बापानं विष दिलं हो संत मीराबाईला की राजाची राजकन्या असून जर पायात जर तू घुंगर बांधत असशील नाचत असतील तर तुला जगण्याचा अधिकार नाही. स्वतःचा बाप विरोधात आहे. पायात घुंगर बांधून मिरे भजन करू नको. स्वतःच्या बापानं सुद्धा मिरेला विष दिलं. पण ऐका आनंदाने विष सुद्धा संत मीराबाई पिली पण त्याचा असर मीराबाईला नाही झाला, त्याचा असर देवाला झाला. आणि देवाचा कंठ निळा पडला म्हणून देवाला नाव पडलं नीळकंठ. देवावर भार तुम्ही घाला, देव बरोबर तुमच्या माग पुढे उभा राहून तुमचं रक्षण करते. पण तुम्ही देवावर भार घालायला तयार नाही, त्याची सेवा बी करायला तयार नाही, देव कसा रक्षण करेल तुमचं सांगा ना मला. किती बी मोठे संकट येऊ द्यावं तुम्हाला, किती बी मोठे, पण देवाची सेवा तुमची खरी असली, देवाची तुमच्यावर जर कृपा असली तो तुमचा एक केस बी कोणी वाकडा करू शकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज की उसका बाल ही बाका न होय. देवाची सेवा खरी असली की सगळं होते. आणि तुकोबाराय तेच सांगतायत. तुकोबाराय म्हणले करा देवाची सेवा. ए बाबा हात जोडतो रे, देवाची सेवा करा.
तुकोबाराय काय सामान्य नाही, वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणार नाव आहे. मेलीला मुलगा ज्यांच्या कीर्तनात जिवंत झाला ते तुकोबाराय. काम वासनेने जवळ आलेल्या बाईला तुकोबाराय माय हा शब्द वापरतात ते तुकोबाराय. 13 दिवसाचं पारण करणारे ते तुकोबाराय. ते तुकोबाराय सर्वसामान्य लोकांच्या पायावर नतमस्तक होते, हात जोडते. हात जोडून लोक ऐकले नाहीत, विनंती करून लोकांनी ऐकलं नाही. शेवटी तुकोबारायांना सर्वसामान्य माणसाच्या पायावर दंडवत घालावं लागलं. हे अभंगाच्या दुसऱ्याच्या लय चालीच आहेत, लय चालीत त्यांच्या अंगात असे हे सांगायचं. लय चालीत लय गुडवा, कुठून कोणत्या चालीत मिक्स होते मेळच लागत नाही. आणि मला तर कसलाच मेळ लागत नाही. चला, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. माय पायाला हात लावून सांगतो, आपसा आपसातलं वैर संपून टाका. आपसा आपसातले मतभेद संपून टाका. कधी कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरवसा पत्ता लागणार नाही. संपून टाका आणि अखंडरित्या देवाचं भजन करा. मोकळ्या मनानं देव कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि जो देव कृपा करतो त्याच देवाचं मोकळ्या मनानं भजन करायचं. सगळ्यांनी एकदा प्रेमाने हात वरती करा आणि अतिशय सुंदर पद्धतीने करा. सगळे सगळे करा. सगळे जिथपर्यंत माझी जाते तिथपर्यंत त्याला हात असतील ते हात वर करा. सगळे सगळे करा. सगळे वा 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 होणारी कर वा. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात नव्हते, पण कोपराव कोपर वाजले, हात फुटलेत. आणि माझ्या कीर्तनात जर हात असून वर करीत नसल तर त्याचं काय होईल ते मला माहित नाही, ते देवालाच माहिती. करा हात वरती सगळे आणि पंढरपुरातल्या मालकाचं मोकळ्या मनानं भजन करायचं. एक साथ
बोलायचंय काय नाही हे तुकोबारायांनाच माहिती, हे आमच्यासारख्या महाराज लोकांना काही माहित नाही. पण जसं बुद्धीला जमन, जसं झेपन तसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही काही तेवढे ज्ञानी नाहीत, आमचा काही अभ्यास नाही, आम्ही काही एखादे संत महंत योगी तपस्वी असलं कोणी नाही. फक्त एक आहे की आमचा माथा ज्ञानोबारायांच्या समाधीला लागलेला आहे, म्हणून इथं उभं राहून बोलण्याचा अधिकार आहे. आता बोलायला तर कुणी पण बोलू शकते ना, कुणी पण सांगू शकते. पण काय असते, एक तत्व असे की 1000 जण ऐकणारे असतात आणि 1 जण कुणीतरी बोलणारा असतो. म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. हार सुंदर आहे, पण काढू का? नाही ना, राजीव गांधी हारामुळेच गेलेत. हार हिने करेल का? काय नाही, काय नाही, त्यात काय नाही, त्यात काय नाही, त्यात काय नाही, हारच आहे निसता, काय नाही त्यात. पण ऐका, त्या हारात बॉम्ब होता आणि ह्या हारात होनाळीकरांचं प्रेम आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून झालेली हरिकीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असं हे तुमचं कीर्तनाचं नामसप्ताहाचं नियोजन आहे. तुम्ही भरपूर चांगले चांगले काम करत असतात, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी समाजापर्यंत जात असतात, आम्ही पाहत असतो. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, नवीन नवीन काहीतरी करत असतात. कितीतरी वर्षापूर्वी ऐकलं होतं की या होनाळी गावचा सप्ताह टीव्हीला गाजला होता, टीव्हीला दिसायचं होनाळी नाव, म्हणून कुठं बी ह्या होनाळीचं नाव निघतंय. म्हणून तुम्ही चांगलं कार्य केलं की आपोआप नाव निघतच असतं. उत्तर कार्य व्हायला लागलेत. मला वाटतं अजून एक गावात एक तुम्ही चांगली उपक्रम, चांगली एखादी योजना राबवली आहे की सुकन्या एखादी योजना आहे ती एक चालू केली आहे. आणि दुसरी अजून एक योजना काय माझ्या लक्षात येईना, लाडकी विवाह बहीण योजना. म्हणजे जन्माला एखादी मुलगी आली की तिच्या नावाने सुद्धा तुम्ही 11,000 रुपये टाकतात. म्हणजे सरपंच आदरणीय दीपक भाऊ असतील, आहे का नाही. आणि एखाद्या मुलीचा विवाह झाला की त्या मुलीच्या विवाह झाल्यानंतर तिच्या कुटुंबात फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमचे सचिन भाऊ ते 11,000 रुपये त्याला देऊन टाकतात. म्हणून माझी एकच विनंती आहे की गावागावातले पुढारी, गावागावातले नेते, गावागावातले सत्ताधारी जी काही माणसं आहेत, जी काही गावातले पुढारपण करतात, जे काही गावातले सत्ताधारी, सरपंच, उपसरपंच, आजी माजी सदस्य, ही जी लोक आहेत, या लोकांना आदर्श घालून देण्याचं काम या होनाळीतल्या 2 लोकांनी केलं. याच्याकरता जोरदार टाळी वाजवा. माझं तर असं सांगणं आहे की गावातला नेता, गावातला पुढारी हा परमार्थिक असला पाहिजे आणि त्याला परमार्थाची आवड असली पाहिजे. अख्खं गाव त्याच्या मागं जाईल. पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटतं, गावातले नेते, गावातले पुढारी हे गावातल्या तरुणाला कधीच परमार्थाकडे घेऊन जात नाहीत. गावातले नेते, गावातले पुढारी हे गावातल्या तरुणाला कधीच परमार्थाकडे घेऊन जात नाहीत, कधीच त्याला पंढरपूरला नेत नाहीत, कधीच त्यांना आळंदीला नेत नाहीत. फक्त त्यांच्यासाठी त्यांना फक्त धाब्यावर घेऊन जायचा ते प्रयत्न करत असतात. पण जोपर्यंत गावातले नेते सुधारित होत नाहीत तोपर्यंत गाव सुधारणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जे पुढारपण करतात त्यांनी ही योजना तुम्ही राबवली, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. मी आमच्या तिकडे सांगेल गावागावातल्या सरपंचांना, गावागावातल्या सत्ताधारी नेत्यांना, बघा काहीतरी चांगलं काम करा. तुमच्या कुटुंबातला पै जमा केलेला जर एखाद्याच्या कुटुंबाला जर कामी येत असेल आणि तुम्ही जमवलेली संपत्ती जर एखादी लेक जर जाताना तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर कोटी कुळाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कधीतरी दुसऱ्याच्या लेकराचा आशीर्वाद घेतला पाहिजे, नक्की नुसतं आमच्याच लेकराचं भागलं पाहिजे अशी भूमिका नसावी. आपल्या खिशातला रुपया जर दुसऱ्याच्या लेकराच्या कामाला येत असेल तर ते लेकरू सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. वा, एकानं योजना केली, मुलगी जन्माला आली की 11,000 रुपये तिच्या नावाने टाकून द्यायचे. तिच्या लग्नापर्यंत किती पैसे होतात महाराज, अर्धा खर्च लग्नाचा निघायला लागला. आणि एकाने योजना चालू केली, मुलीचं लग्न झालं
कितीला 11,000 रुपये द्यायचे. चांगली सुंदर योजना आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या कार्यात उत्तर प्रगती होत राहावी, भगवंताने तुमच्यावर कृपा करावी आणि नक्कीच तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून धन्यवाद देतो. सगळ्यांना नतमस्तक होतो आणि झालेली ही हरिकीर्तन रूपी सेवा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मृदंगाचार्य आदरणीय श्री माझे परममित्र अक्षय महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. छान वाजवलं. माझ्यासोबत आलेले श्री मृदंग मणी आमचे प्रल्हाद महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. आदरणीय आबा महाराज असतील, आदरणीय आमचे दत्ता महाराज असतील, ही सगळी संस्थेतील महाराज मंडळी, विनेकरी बाबा, सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या दत्ताभाऊ ढवळेकरांचे आणि ऑपरेटिंग करण्याकरता सुंदर आमचा दादा बबलू, नाव तर डेंजरच आहे बबलू, पण सुंदर आहे. वा, ऑपरेटिंगच्या बाबतीत नो चॅलेंज. टाळी वाजवा एकदा त्याच्याकडे. एकदम सुंदर, एकदम सुंदर. नाही तर काही सिस्टीम अशा असतात, महाराजाला आवाज नाही, अख्ख्या गावाला आवाज. ट्रॅक्टरची सिस्टीम असल्यावर ड्रायव्हरला आवाज नाही, अख्ख्या गावाला आवाज. पण ही सिस्टीम दत्ता भाऊची एक नंबर. माता भगिनी पुरुषवृंद तुम्ही सगळेजण, तुम्हाला धन्यवाद देतो. आदरणीय तुम्ही आमचे पांचाळ भाऊ असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, आदरणीय सचिन भाऊ असतील, आदरणीय दीपक भाऊ असतील, आदरणीय आमचे दाजी असतील, माता भगिनी तुम्ही सगळेजण, तुम्हाला धन्यवाद देतो आणि लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वरा माऊली हरी विठ्ठल, जय जय प्राप्त समय होणारी पंचक्रोशीमध्ये पंचभूतात्मक मानवी जीवनाच्या कल्याणासाठी चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री महालक्ष्मी मातेच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण अक्षय महाराज पिंगळे बीडकर महाराजांनी अतिशय सुंदर असं अभंग घेऊन आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा महाराजांनी आजच्या अभंगातून आपल्या सर्वांना पंचक्रोशीतील जनतेंना उपस्थितांना आता तरी पुढे हाची उपदेश म्हणजे आता तरी मागं काय केलं हे महत्त्वाचं नाही, पण आता इथून तरी पुढे आपण चांगलं जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, म्हणून महाराजांनी या ठिकाणी अतिशय मार्मिक संदेश आपल्या या संबंध श्रोते मंडळींना या ठिकाणी दिलेले आहेत. आणि खरं तर महाराज अतिशय सुंदर कीर्तन म्हणजे 11 कधी वाजले आम्हाला सुद्धा कळले नाहीत. माझं तुमच्याबद्दल काय वर्णन करावं, हे माझ्यासारख्या पामरानं काय वर्णन करावं, त्यापेक्षा आत्ता आपल्या कीर्तनातल्या 2 म्हातारांनी म्हातारी न बोललेलं आपण बरं असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. म्हणून महाराज अगदी होणारीकरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण अगदी वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल होणारी ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या कीर्तनाचे सौजन्य म्हणून आपल्या गावातील माझे युवा सरपंच एक धडाडीचं नेतृत्व संबंध महाराष्ट्राला एक चांगली योजनाच्या माध्यमातून आपल्या होणारीकरांचं नाव, होणारी गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. म्हणून असंच त्यांच्या हातून सेवा घडावी म्हणून त्यांना सुद्धा होणारीकरांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आज या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. आदरणीय हरिभक्तपरायण सौभाग्यवती संगीताताई कोरडे त्यांची आजचे 6व्या दिवसाची या ठिकाणी कथा संपन्न झाली आणि उद्या या कथेचा 7वा दिवस म्हणजे समाप्ती, कथेची समाप्ती या ठिकाणी होणार आहे. पण ताईला दुसऱ्या गावाला कुठेतरी रात्री लांबवरती कीर्तन असल्यामुळं आपली कथा 12 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या कथेचं नियोजन आपल्या येथील हरिभक्तपरायण बाबूराव धोंडपंतराव कुलकर्णी, हरिभक्तपरायण सुधाकर तुळशीराम बिरादार व हरिभक्तपरायण अंकुशराव बाजीराव बिरादार यांच्या तिघाकडून ह्या कथेचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. आणि या कीर्तनासाठी अतिशय सुंदर अशी ज्यांनी गायनाची साथ दिली ती तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकं गायन हरिभक्तपरायण अभिमान महाराज ढाकणे नेकणूरकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे.
आणि यांचे सुद्धा सौजन्य आपल्या येथील हरिभक्त परायण सुजित संजय पाटील जे की सर्वे कंटेक्शनमध्ये त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, त्यांच्याकडून सुद्धा महाराजांचं सौजन्य आहे. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. त्यांच्या जोडीला अतिशय सुंदर अशी तोडीस तोड ज्यांनी चाल गायली ते हरिभक्त परायण दत्ता महाराज नकाते महाराजांना सुद्धा आपण टाळ्या वाजवायचा आहे. त्यांचं कीर्तनाचं त्यांचं सुद्धा सौजन्य आपल्या येथील दयानंद भरतराव पाटील ते JCB ट्रॅक्टरचे मालक, दूध व्यवसायाचं चांगलं काम म्हणजे कमी वयामध्ये युवा उद्योजक म्हणून त्यांनी या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. हरिभक्त परायण ज्या कीर्तनामध्ये उत्कृष्ट असं पखवाज ज्यांनी वाजवलं ते हरिभक्त परायण अक्षय महाराज पांचा यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. त्यांचे सौजन्य आपल्या येथील ग्रामपंचायतीचे होतकरू कर्मचारी संजय धोंडीबा ढगे व एक इंजिनियर घरकुलासाठी जे इंजिनियर येतात आमगे साहेब यांनी सुद्धा या अक्षय पंचाळचं सौजन्य त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. आणि महाराजासोबत आलेले हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज आपणही या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी दिलात, तुमचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था अतिशय गेल्या 5-7 वर्षापासून 7-8 वर्षापासून सकाळपासून म्हणजे पहाटेपासून ते संध्याकाळच्या बैठकी भजनापर्यंत अहोरात्र सेवा महाराजांचे हरिभक्त परायण नवनाथ महाराज चोरगे आळंदी देवाची श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था यांचं सुद्धा होणारी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि उद्या 12 ते 1 या वेळेमध्ये कीर्तन म्हणजे कथा संपल्यामुळं आपल्याला मधला जो पिरियड आपल्याला उरणार आहे ते 3 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त परायण कुमारी प्रणिताई नवनाथ चोरगे महाराजांची ती सुकन्या आहे त्यांचं कीर्तन या ठिकाणी 3 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. आणि नंतर एकादशीचा फराळ आपल्या येथील हरिभक्त परायण तुकाराम रामचंद्र इंद्राळी मामा यांच्याकडून होईल. आणि सांगतो आज ज्यांचं महाप्रसाद हा अखंड हरिनाम सप्ताह हा 11वा असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षापासून अविरत ज्यांची सेवा आहे, एकही दिवस म्हणजे एकही वर्ष त्यांनी खाडा पडू दिले नाहीत. आणि पुढील सुद्धा जोपर्यंत सप्ताह राहील किंवा अशोकराव आलुरे जोपर्यंत हयात आहेत त्यांच्याकडून या सप्त्यामध्ये महाप्रसादाची सेवा होत आहे. खरं तर या सप्त्यामध्ये 4-5 मंडळी न चुकता या ठिकाणी सेवा घेत आहेत. मग त्यामध्ये खरं तर याचा पायंडा आपल्या येथील कैलासवासी अनुषाबाई बालुरे यांनी ती सेवा घेतली आणि योगायोगानं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. पण त्यांचा वारसा अतिशय जोमानं त्यांचे चिरंजीव विजयकुमार बालुरे हेही या ठिकाणी चालवत आहेत. म्हणून आजचे महाप्रसादाचे अन्नदाते हरिभक्त परायण अशोकराव गोविंदराव आलुरे संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी होणारी यांच्याकडून सेवा होती. या सप्त्यामध्ये ज्यांनी अहोरात्र ज्यांनी मेहनत घेतात ते आमचे मित्र अमोल आलुरे असतील, नितीन आलुरे असतील, सचिन असेल आणि मिलिटरीमध्ये भारतीय सैनिकामध्ये काम करणारा आमचा बालाजी भाऊ असेल, या सर्वांचं आलुरे परिवारांचं या ठिकाणी मी होणारी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि उद्या गात्याचं पूजन ज्ञानेश्वरी महाराजांची सांगता आणि उद्या या ठिकाणी होणार आहे. मग ठीक 8 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्य मिरवणूक आपल्या होणारी नगरीमध्ये निघणार आहे. आणि कृपया वेळ न लावता आपण अगदी वेळेवरती, कारण कीर्तनामध्ये जेवढे आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्या सप्ताहामध्ये अतिशय सुंदर असे ज्यांनी ज्ञानेश्वर पारायणाचे व्यासपीठ चालवले ते हरिभक्त परायण वैष्णवीताई देशमुख संभाजीनगर यांचं सौजन्य होते. आपल्या येथील हरिभक्त परायण बळीराम केशवराव बिरादार आपल्या सर्वांचे लाडके अण्णा यांच्याकडून होतं. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं आभार. सतत 7 दिवस ज्यांनी चहाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे ते आपल्या येथील एक युवा उद्योजक सिद्धेश्वर जनार्दन पाटील हेही या ठिकाणी सतत 7 दिवस चहाचं नियोजन करत आहेत. या व्यासपीठ प्रमुख म्हणून रमेश महाराज आपले सर्वांचे गुरु हे त्यांचे वडिलांचं दुःखद निधन झाल्यानंतर ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्यांचंही सौजन्य आपल्या येथील हरिभक्त परायण दिलीपदादा बिरादार तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. आणि या सप्ताहामध्ये सतत 7 दिवस गेल्या 5-7 वर्षापासून ज्यांनी सकाळचा नाश्ता या ठिकाणी देत आहेत
ते खंडू लक्ष्मणराव बिरादार मोरया कन्स्ट्रक्शनमध्ये ते काम करत आहेत पुण्याला. अतिशय युवा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी आहे. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं आभार. उद्या 9 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज शिंदे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज शिंदे यांचं सुंदर असं कीर्तन अगदी वेळेवरती या ठिकाणी होईल. याची सर्वांनी आपण नोंद घ्यायचं आहे. धन्यवाद. Aha!